हॅलो गाईज, आज मी तुम्हाला सांगणार आहे की गिटहबवरती आपला जो डेटा आहे तो कसा अपलोड करायचा आणि गिटहबवरती आपला डेटा कसा सेफ आणि सिक्युअर राहू शकतो. तर ते मी तुम्हाला जो मी आत्ता प्रोजेक्ट केला दिवाळी सेल्स ॲनालिसिस, तर त्याचा मी डेटा कसा अपलोड केला हे तुम्हाला सांगतो. हे गिटहब आहे, इथे ओपन करायचं. इथे गिटहब ओपन झाल्यावरती मी ऑलरेडी माझं अकाउंट ओपन केलेलं आहे आणि मी माझं ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे. सो त्यामुळे तुम्हाला सगळे माझे प्रोजेक्ट दिसत आहेत. सो मग आता जो मी प्रोजेक्ट केला दिवाळी सेल्स ॲनालिसिस, तो सगळ्या याच्यावरती अपलोड केला. आणि ही फर्स्ट ऑफ ऑल रेडमी फाईल जी आहे ती असलीच पाहिजे. त्याशिवाय तुम्ही खूप कन्फ्यूज व्हाल की अरे मी काय करू माझ्या प्रोजेक्टमध्ये, मग कसं करू, काय करू. त्यामुळे जेव्हा तुम्ही तुम्हाला रिपॉझिटरी क्रिएट करायला लावतो, तर रिपॉझिटरी क्रिएट करताना रेडमीवरती क्लिक करायचं. जर तुम्ही ते केलं तर तुमचं असं ओपन होतं आणि तुम्ही कन्फ्यूज होत नाही आणि तुम्हाला पटापट नवीन फाईल्स ॲड करता. तर इथे प्लसचं बटन असतं, जेणेकरून तुम्ही पटापट ॲड करत जाता. सो हे माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे दिवाळी सेल्स ॲनालिसिस आणि हे सगळे प्रोजेक्टचं मी डेस्क्रिप्शन लिहिलं आहे आणि त्यात स्टेप्स पण सांगितले की पहिली स्टेप्स काय आहे की तुम्हाला ॲनाकोंडा नेव्हिगेटर इन्स्टॉल करायचं. सेकंड स्टेप सांगितली की त्याच्यामध्ये ज्युपिटर इन्स्टॉल करायचं. थर्ड स्टेप सांगितली की तुमच्या याच्यात पॉवर बी असलं पाहिजे. सो या सगळ्या तुम्ही स्टेप्स फॉलो करा आणि मी तुम्हाला माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. सो त्यानंतर मी काय केलं की ही जी CSV फाईल आहे ही याच्यात ऑलरेडी म्हणजे मेन्शन केलेली आहे. तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आणि तुम्हाला ती एक्सेल शीटमध्ये मिळून जाईल. त्यानंतर हा जो सगळा डेटा आहे, हा डेटा जो आहे तो तुम्ही सगळा कॉपी पेस्ट करून याच्यात तुमच्या ज्युपिटर नोटबुकमध्ये इन्स्टॉल करू शकता. सो अशा प्रकारे हा प्रोजेक्टची मी तुम्हाला लिंक जी आहे ती दिलेली आहे. लिंक म्हणजे नुसती लिंक नाही तर सगळा डेटासुद्धा मी तुम्हाला शेअर केला आहे. सो नक्की तुम्हाला हेल्पफुल होईल. आणि जर काही एरर आले तर ते तुम्हाला ChatGPT थ्रू तुम्ही सॉल्व करू शकता. आणि जर तुम्हाला काही कमी जास्त वाटत असेल तुम्ही नक्की मला रिप्लाय करू शकता आणि तुमचे रिप्लाय जे आहे ते नेहमीच अप्रिशिएटेड राहतील. थँक्यू सो मच.